पहा एक्सरसाइज 12.2 आहे. प्रॉब्लेम पहा काय. अ काइट इन अ शेप ऑफ स्क्वेअर विथ अ डायगोनल 32 सेंटीमीटर. अरे काइट आहे, एक पतंग आहे, ओके, जो की स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. स्क्वेअर आहे म्हटलं की नाही का, इच साइड असेल त्याची सेम. ओके, पतंग उडवलाय की नाही. ओके, पतंग उडवता येतो का रे तुम्हाला? उडवलाय का पतंग कोणी? थोडा थोडा पतंग उडवणं डिफिकल्ट असतं. ट्राय करा, एखाद्या वेळेस ट्राय करा. ओके, हा पतंग आहे, इथे काइट आहे, बट स्क्वेअर शेप मध्ये. स्क्वेअर शेप मध्ये म्हणजे त्याची इच साइड सेम आहे नाही का, ए ए ए ए असं आहे. आणि काय म्हटलेलं आहे, त्याचा डायगोनल दिलेला आहे 32 सेंटीमीटर. चलो यार, डायगोनल दिलेला आहे एक 32 सेंटीमीटर. हा आहे डायगोनल 32 सेंटीमीटर. अँड अन आयसोस्केलस ट्रायंगल ऑफ बेस 8 सेंटीमीटर अँड साइड 6 सेंटीमीटर इच. अरे हा जो खाली इथे छोटासा ट्रायंगल दिसतोय ना, हा एक आयसोस्केलस ट्रायंगल आहे असं म्हणतात. आयसोस्केलस ट्रायंगल आहे की ज्याचा बेस आहे 8 सेंटीमीटर आणि ज्याच्या साइड्स आहेत 6 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. ओके, असा हा एक आयसोस्केलस ट्रायंगल आहे इथे. मेड अप ऑफ डिफरंट शेड्स ऍज शोन इन द फिगर. हाऊ मच पेपर ऑफ इच शेड हॅज बीन युज्ड इन इट. ओके, पहा इथे ब्ल्यू शेड दिसते मला, इथे एक ब्ल्यू शेड दिसते आणि एक व्हाईट शेड दिसते. ओके, इथे ब्ल्यू शेड आहे. हा ब्ल्यू शेडचा एरिया किती असेल? ब्ल्यू शेडचा पार्ट तर हा फर्स्ट पार्ट आहे, प्लस ब्ल्यू शेड इथे पण आहे नाही का, थर्ड पार्ट मध्ये पण आहे. अरे म्हणजे हा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि हा एरिया फाइंड आउट करायचा, म्हणजे ब्ल्यू शेडचा एरिया मिळेल आपल्याला. ओके, आणि सेकंड आहे व्हाईट वाला. सेकंड वाला व्हाईट वाला आहे, हा इथे आहे. हा किती असेल, हा एरिया फाइंड आउट करायचा. एक काहीच नाही रे, खूप सिंपल गोष्ट आहे. ओके, खूप सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला फक्त एक मी फॉर्म्युला सांगतो की मला सांगा रे की स्क्वेअरचा एरिया काय असतो रे? स्क्वेअरचा एरिया साइड इंटू साइड. ओके, साइड इंटू साइड, बरोबर. अरे पण साइड तर सेमच आहे, साइड तर सेमच आहे. सो स्क्वेअरचा एरिया होतो ए स्क्वेअर. ओके, असा कोणताही स्क्वेअर की ज्याची साइड ए आहे ना, ज्याची साइड ए आहे त्याचा एरिया असतो ए स्क्वेअर. एरिया असतो ए स्क्वेअर. बट आता प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, इथे इथे असा प्रॉब्लेम आहे की इथे आपल्याला दिलेला आहे डायगोनल, दिलेला आहे डायगोनल. मग मी काय करतो, फक्त स्क्वेअरचा एरिया ए स्क्वेअर असतो हे मान्य आहे मला, ए स्क्वेअर असतो हे मान्य आहे. इथे एक आहे, या स्क्वेअरची साइड आहे, ए ही स्क्वेअरची साइड आहे. बट मी असं म्हटलं तुम्हाला, मला स्क्वेअरचा एरिया इन टर्म्स ऑफ डायगोनल सांगा. इन टर्म्स ऑफ डायगोनल सांगा काय आहे. म्हणजे स्क्वेअरचा डायगोनल जर तुम्हाला माहित असेल आणि तुम्हाला विचारलं की स्क्वेअरचा एरिया काय असतो हे सांगा, तर त्याचा फॉर्म्युला असतो, पहा त्याचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो? हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर. ओके, म्हणजे स्क्वेअरचा डायगोनल जर माहित असेल तर तुम्ही स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करू शकता, हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर, या फॉर्म्युल्याने. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय आला फॉर्म्युला, कसं काय, म्हणजे हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर कसं काय? आता तुम्हाला हे तर माहितीये की एरिया असतो ए स्क्वेअर, बरोबर. स्क्वेअरचा एरिया असतो ए स्क्वेअर. येस, आता मला फक्त सांगा, मला फक्त इतकं सांगा, इथे मी इथे लिहितो, पहा इथे एक स्क्वेअर ड्रॉ करतो, पहा हा स्क्वेअर आहे एबीसीडी. एबीसीडी याची इच साइड आहे ए, इच साइड आहे ए. तर तुम्ही म्हटलात की याचा एरिया असेल ए स्क्वेअर. बट मी तुम्हाला म्हटलं की इन टर्म्स ऑफ डायगोनल सांगा, इन टर्म्स ऑफ डायगोनल एरिया काय असतो सांगा. मला सांगा, या स्क्वेअर मध्ये हर एक अँगल तर 90 डिग्रीचा असेल, बरोबर की नाही? बोला येस और नो. हो सर. हिच अँगल 90 डिग्रीचा असेल. अरे मग मला इथे एक राईट अँगल ट्रायंगल दिसायला लागलाय. आता एबीसी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा जो इथे एबीसी आहे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम यूज करतो आणि हा डायगोनल फाइंड आउट करतो. पहा मला सांगा, हा ए आहे, हा ए आहे, याचा डायगोनल फाइंड आउट करता येईल ना आपल्याला? एसी स्क्वेअर इज पायथागोरस थिअरम. गुड, पायथागोरस थेरम. म्हणजे हा एसी स्क्वेअर असेल ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किती होईल? ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर होईल. मग एसी इज इक्वल टू किती होईल?
पहा AC स्क्वेअर इज इक्वल टू आलं 2A स्क्वेअर. बोथ साईडचं स्क्वेअर रूट घ्या ना, मग √2 ऑफ A. येस, म्हणजे AC किती मिळाला तुम्हाला बोला? √2 टाइम्स ऑफ A. √2 टाइम्स ऑफ A. आता मम्मी लर्न झालं ना, ती म्हणते तू आत ओरल घ्यायला, ती बाहेर नाही येते. नवी माईक ऑफ कर. ओके, पहा √2A. ओके, √2A आलं. AC हा डायगोनल आला √2A. √2A. मग आता काय म्हणतोय मी, पहा मी हा जो फॉर्म्युला लिहिला इथे, पहा फॉर्म्युला लिहिला, एरिया इज इक्वल टू हाफ ऑफ दी डायगोनलचा स्क्वेअर. अरे पण डायगोनल किती आहे सांगा मला? √2A आहे ना. मग जर डायगोनलच्या इथे जर मी √2A अशी व्हॅल्यू टाकली, √2A अशी व्हॅल्यू टाकली, तर मला सांगा काय होईल? 1/2 इंटू √2 चा स्क्वेअर होईल 2, A चा स्क्वेअर होईल A स्क्वेअर. अरे हे 2 कॅन्सल होईल आणि A स्क्वेअरच येईल, A स्क्वेअरच येईल. अरे म्हणजे इन शॉर्ट काय केलं मी इथे? इन शॉर्ट मध्ये तुम्हाला इथे फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवला मी. इन शॉर्ट मध्ये काय केलं? फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवला की स्क्वेअरची जर साईड माहित असेल तर एरिया A स्क्वेअर फाइंड आउट करून टाका, आणि स्क्वेअरचा जर डायगोनल माहित असेल तर त्याचा एरिया असतो हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर. ओके, हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत की हा पण याचा फॉर्म्युला आहे? ओके, बस इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की स्क्वेअरचा एरिया असतो A स्क्वेअर, आणि स्क्वेअरचा जर डायगोनल माहित असेल तर त्याचा एरिया असतो हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर. येस, ही गोष्ट तुम्हाला सर्वांना क्लिअर झाली का? सांगा मला फक्त येस ऑर नो. हो सर. येस, हा पॉइंट मला फक्त इथे सांगायचंय की स्क्वेअरचा एरिया असेल हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर, हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर. ओके, सो आता मला सांगा एरिया ऑफ स्क्वेअर. आता इथे डायरेक्ट लिहितो, आता याचा प्रूफ तर देऊन टाकला तुम्हाला. ओके, या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहे आपण क्वाड्रिलॅटरल्स मध्ये. बस आता इतकं लक्षात ठेवाल की स्क्वेअरचा एरिया असतो हाफ ऑफ द डायगोनलचा स्क्वेअर, डायगोनलचा स्क्वेअर. अरे मग मला सांगा, हा तुम्हाला इथे स्क्वेअर दिलेला आहे की ज्याचा डायगोनल आहे 32, ज्याची साईड आहे A. याचा एरिया फाइंड आउट करता येईल की नाही तुम्हाला? डायगोनल जर दिला असेल तर या स्क्वेअरचा येईल सर. चलो टाकून द्या, व्हॅल्यू टाकून द्या. ओके, सो इथे एरिया ऑफ स्क्वेअर मिळेल, एरिया ऑफ स्क्वेअर मिळेल हाफ ऑफ द डायगोनल. अरे डायगोनल किती आहे? 32 आहे. 32 चा स्क्वेअर, 32 चा स्क्वेअर. सो हाफ ऑफ द 32 चा स्क्वेअर किती असतो रे? एक शॉर्टकट मेथड सांगितली होती स्क्वेअर करायची, आठवते का तुम्हाला? ऑफलाईन मध्ये सांगितली होती. 32 चा स्क्वेअर करायचा असेल ना तर कसं करायचं असतं? माइंड मध्ये पहा, युनिट प्लेसला कोणता नंबर आहे? हा 2, याचा स्क्वेअर करायचा, लिहून टाकला 4. नंतर काय करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं डबल करायचं. 3 2 जास्त 6 आणि त्याचं डबल केलं 12 केलं. मग 1 गेला कॅरीला, लिहून टाकला 2 इथे. नंतर इथे जो नंबर आहे याचा स्क्वेअर करून घ्यायचा. 3 चा स्क्वेअर असतो 9 आणि त्यामध्ये हा एक ऍड करून टाकायचा, 1024. अशी एक मेथड सांगितली होती मी तुम्हाला स्क्वेअर करायची. येस, आठवते का रे? हो सर. 1024. तसंच केलं मी, नाही का? आता काय करतो पहा इथे, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 1 2 5 1 2. येस, म्हणजे या स्क्वेअरचा एरिया मिळाला 512. युनिट काय असेल बोला? सर्व साइड्स पहा कशात आहेत. युनिट काय असेल? सेंटीमीटर स्क्वेअर. युनिट असेल सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके, म्हणजे या मोठ्या स्क्वेअरचा एरिया तुम्हाला मिळाला 512 सेंटीमीटर स्क्वेअर. अरे मग मला सांगा, याचे 2 पार्ट्स पडलेत ना रे? या स्क्वेअरचे 2 इक्वल पार्ट्स पडलेत ना? एक ब्ल्यू कलरचा पार्ट आहे आणि एक व्हाईट कलरचा पार्ट आहे. दिसतात का नाही 2 पार्ट तुम्हाला? येस बोला. ओके, येस. मग काय करा रे, याच्या निम्म करा ना, म्हणजे निम्मा एरिया ब्ल्यू वाला असेल आणि निम्मा एरिया असेल व्हाईट वाला. ओके, सो ब्ल्यू एरिया ऑफ, इथे लिहितो मी, ब्ल्यू एरिया ऑफ स्क्वेअर, ब्ल्यू एरिया ऑफ स्क्वेअर किती? 256. एक्सलंट. ओके, जो की आहे हाफ ऑफ द 512, हाफ ऑफ द 512, जो की असेल 256. ओके गुड, 256 असेल. युनिट देऊन टाकतो सेंटीमीटर स्क्वेअर.
अरे व्हाईट एरिया ऑफ स्क्वेअर पण फाइंड आउट करतो. व्हाईट एरिया ऑफ स्क्वेअर, व्हाईट एरिया ऑफ स्क्वेअर किती असेल? सेम हाफ ऑफ दी 512, 256 सेंटीमीटरचा स्क्वेअर. येस. आता बिचारा राहिला कोण? बिचारा राहिला कोण? हा थर्ड पार्ट जो की एक आयसोस्केलस ट्रायंगल आहे असं सांगितलंय, की ज्याचा बेस आहे 8 सेंटीमीटर, आणि रिमेनिंग 2 साइड्स आहेत 6 सेंटीमीटर. रिमेनिंग 2 साइड्स आहेत 6 सेंटीमीटर. अरे मग याचा एरिया तर तुम्ही इझिली फाइंड आउट कराल रे, हिरॉन्स फॉर्म्युलानी. असा एक ट्रायंगल आहे, चलो आपला आवडता ट्रायंगल MS आहे. ओके, की ज्याचा बेस आहे 8 सेंटीमीटर, आणि ज्याच्या इक्वल साइड्स आहेत 6 सेंटीमीटर. येस. Perimeter is equals to 20 and semi-perimeter is equals to 10. एक्सलंट. ओके, पेरिमीटर पहा, 6 + 8. अरे 6 + 6 12, 12 + 8 20. पेरिमीटर आली 20. अरे एस म्हणजे काय असतं? P/2 असतो, जो की असेल 10. आणि एरिया ऑफ ट्रायंगल काय होईल मग? तो एरिया ऑफ ट्रायंगल काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ S मायनस A, S मायनस B, S मायनस C. हिरॉन्स फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस C. अरे S आहे किती? 10. अरे 10 मायनस 6 इंटू अगेन 10 मायनस 6 इंटू 10 मायनस 8. पहा किती येतं कॅल्क्युलेशन. स्क्वेअर रूट ऑफ 10 इंटू 10 into 4 into 4 into 2. एक्सलंट. ओके, चलो रे पेयर्स बनवून टाका. या 10 ला स्प्लिट करतो, 5 into 2 लिहितो. या 10 ला स्प्लिट करतो आणि लिहितो 5 into 2. कोणत्या पेयर्स बनतात पहा मग. 4 4 चा एक पेअर, 2 2 चा एक पेअर. ओके, 4 4 चा एक पेयर बनला, आलो बाहेर घेऊन. अरे 2 2 चा एक पेयर बनला, आलो बाहेर घेऊन. आणि राहिलं कोण रे? फक्त 5. Root 5. रूट 5. सो किती आला एरिया? 4 2 जा 8 रूट 5. ओके, म्हणजे हा जो आयसोस्केलस ट्रायंगल इथे खाली आहे छोटा, आपल्या काईटच्या पतंगच्या इथे खाली जो आहे, याचा एरिया आहे आपला 8 रूट 5. 8 रूट 5. मग मला सांगा रे, टोटल ब्ल्यू कलरचा एरिया किती असेल? 264 रूट 5. एक्सलंट. ओके, 256 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस हा 8 रूट 5. ओके, प्लस 8 रूट 5 ऍज इट इज लिहिशील, ऍड नाही करणार फक्त तू. ओके, सो इथे आन्सर लिहितो फक्त. टोटल ब्ल्यू एरिया म्हणजे हा वाला किती फाइंड आउट करायचा? Plus 8 and 8 इंटू रूट 5. ओके, ऍज इट इज लिहा, असंच ठेवा. ओके, फुल मार्क्स मिळतील. आणि सेकंड, टोटल व्हाईट एरिया म्हणजे एकच व्हाईट एरिया, जो की किती आहे रे? same. 256. ओके, 256. येस, फक्त 256 आहे. येस. पहा, प्रॉब्लेम आहेत लेंदी बट आहेत सिंपल. फक्त डोकं शांत ठेवायचंय, थोडासा व्यवस्थित विचार करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. डिफिकल्ट नाहीये, काही डिफिकल्ट नाहीये. फक्त डोकं शांत राहील ना, त्याला इझिली सॉल्व्ह होईल हा प्रॉब्लेम. चलो, क्लिअर असेल तर पुढे जाऊया. येस, आज तुम्हाला बिलकुल जास्त लोड देत नाहीये, फक्त 2 प्रॉब्लेम्स घेणार आहे आणखी, कारण तितकेच राहिलेले आहेत आपले. हो सर. चलो जाऊ पुढे. जाऊ का? सांगा मला हँड रेस. सर हेरॉन्स फॉर्म्युलाचे नोट्स कधी सबमिट करायचे? येस, आता मला वाटतं की तुमच्या हिरॉन्स फॉर्म्युलाच्या नोट्स मी ऑफलाईन मध्ये चेक कराव्यात. काय वाटतंय तुम्हाला? चालेल. हो सर चालेल. म्हणजे थोडीशी मला मजा येईल नाही का, आणि थोडंसं टेन्शन तुमचं वाढेल. ओके, नाही. जातो पुढे. येस, पहा रे, नेक्स्ट प्रॉब्लेम. A floral design on a floor is made up of 16 tiles. अरे 16 tiles आहेत या, ठीक आहे, 16 tiles आहेत, which are triangular. The sides of the triangle being 9 centimeter, 28 centimeter and 35 centimeter. अरे मग यातला एक छोटा जो ट्रायंगल दिसतोय ना, पहा इथे,
त्याच्या साईड्स दिल्यात तुम्हाला 28 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि 35 सेंटीमीटर. ओके, फाइंड फॉर्म्युल्याने आधी म्हणजे फाइंड आउट करायचं एरिया आणि मग इंटू 8 करायचं. एक्सलंट, बिलकुल बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. फाइंड द कॉस्ट ऑफ द पॉलिशिंग द टाइल्स ऍट द रेट ऑफ 15 पैसे पर सेंटीमीटर स्क्वेअर. अरे पहा, यातला एक छोटा ट्रायंगल दिसतोय ना तुम्हाला, हा वाला इथे. त्याच्या तिन्ही साइड्स तुम्हाला दिल्यात 28 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि 35 सेंटीमीटर. त्याच्या तिन्ही साइड्स दिल्यात. आता त्याच्या तिन्ही साइड्स दिल्यात म्हणजे हिरॉन्स फॉर्म्युलाने तुम्ही त्याचा एरिया फाइंड आउट करू शकता. आणि मग एका या छोट्या ट्रायंगलचा एरिया मिळाला. असे टोटल 16 आहेत रे, 16 आहेत. मग टोटल 16चा फाइंड आउट करण्यासाठी 16 ने मल्टिप्लाय करा ना. एका ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करा आणि नंतर त्याला 16 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे या अख्ख्या फ्लोर काय तो फ्लोरल डिझाईन त्याचा एरिया मिळेल. ओके, आणि मग कॉस्ट काढू. ओके, नंतर पाहू किती पैसे होत आहेत. ओके, अगोदर एरिया फाइंड आउट करून घेऊ. पहा, इथे कंडिशन अशी आहे की इथे असा एखादा ट्रायंगल आहे. पहा, असा एक ट्रायंगल आहे. थोडासा त्या शेप मध्येच ड्रॉ करतो. पहा, असा एक ट्रायंगल आहे. नाव तर आपलं फिक्स आहे, MS आहे. ओके, MS आहे. येस, आणि ट्रायंगलच्या साइड्स पण माहिती आहेत आपल्याला 28, 9 आणि 35. 35, 28 and 9. येस. अरे मग याचा एरिया फाइंड आउट करणं काय डिफिकल्ट आहे? चलो पेरिमीटर बोला काय येईल. सर्व साइडची सम 28 प्लस 35 प्लस 9 करून टाका रे कॅल्क्युलेशन. 28 प्लस 35 प्लस 9 किती असतं? 35 आणि 9 जर केलं तर 44 येतं. 44 प्लस 8 असतं 52. 72. एक्सलंट. 72 कॅल्क्युलेशन असतं. ओके, करू शकता तुम्ही. आता एस काय असेल रे? या पीच्या निम्मा हा 36. P/2 72 डिवायडेड बाय 2 जो की असतो 36. अरे मग एरिया काय असतो या ट्रायंगलचा? स्क्वेअर रूट ऑफ S मायनस A, S मायनस B, S मायनस C. S आहे 36. 36 मायनस एक साइड सबस्ट्रॅक्ट करतो. 36 मायनस 28. 36 मायनस दुसरी साइड सबस्ट्रॅक्ट करतो 35. 36 मायनस थर्ड साइड सबस्ट्रॅक्ट करतो 9. आणि करून टाका कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाहीये आपल्याला. 36 इंटू, अरे 36 मधून 28 गेले, मला वाटतं 8 राहिले. पहा, कॅल्क्युलेशन वरती लक्ष द्या माझ्या पण. 36 मधून 35 गेले, 1 राहिला. आणि 36 मधून 9 गेले 27 आय थिंक. येस, एम आय करेक्ट? हो सर. हा, आता काय करूया? 36 ची तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये बाबा. मला माहिती आहे 36 चं स्क्वेअर रूट काय असतं. काय असतं रे? 6 असतं. 8 ची प्रॉब्लेम आहे. ओके, 8 ला करतो स्प्लिट, 4 into 2 लिहितो. 8 ला लिहितो 4 into 2. 9 सर 27 ची पण प्रॉब्लेम आहे. याला लिहितो 9 into 3. 9 into 3. येस. आता पुढे जाऊन ही गोष्ट समजली की हा 4 चं स्क्वेअर रूट माहितीये 2 असतं. 9 चं स्क्वेअर रूट माहितीये 3 असतं. आणि फक्त हे राहत आहे 3 आणि 2 इथे स्क्वेअर रूट मध्ये. येस, मला फक्त ही गोष्ट सांगा तुम्ही आता हे कॅल्क्युलेशन करताना की बाहेर कोण येईल रे? सर 2 आणि 3 आणि 6. गुड. आणि रूट 6. येस, आणि आतमध्ये रूट 6. ओके, सो किती होतं कॅल्क्युलेशन पहा. 3 2 जा 6, 6 6 जा 36. 36 रूट 6. येस, बरोबर आहे का रे माझं कॅल्क्युलेशन? 36 रूट 6 सेंटीमीटर स्क्वेअर. हो सर. हा तर एका ट्रायंगलचा आला एरिया. हा आपला एका MSA चा आला. एका MSA. इंटू 8 करायचं आता. हा, आता 16. 8 to 16 करून टाका नाही का. म्हणजे टोटल एरिया ऑफ 16 टाइल्स असं लिहितो. थोडस इम्प्रेसिव्ह लिहितो नाही का. एक्झाम्स कशा होतात रे? MCQ टाइप होतात की रिटर्न होतात? सर रिटर्न. स्कूल आमचे मध्ये 80 मार्क्सचे. मग रिटर्न काय करता? PDF बनवून अपलोड करता का? सेम. हो हो सर, आपण जसे नोट सबमिट करतो तसं. ओके ओके ओके, ठीक आहे. सो टोटल एरिया ऑफ 16 टाइल्स, टोटल एरिया ऑफ 16 टाइल्स होईल
16 इंटू 36√6. यार करा साईडला थोडं नाही का. 36 इंटू 6 पहा किती येते की मीच करू. 36 इंटू 16. 576. ओके 576. 16 6 जा 96. 16 3 जा 48. 48 आणि 9. गुड. 576. 576√6. मग हे कॅल्क्युलेशन केलं तर आलं 576√6. हा झाला 16 टाइल्सचा एरिया. हा झाला 16 टाइल्सचा एरिया. 576√6 सेंटीमीटर स्क्वेअर. आता मला सांगा पहा पर सेंटीमीटर स्क्वेअरला 15 पैसे द्यायला लागतात आपल्याला. 15 पैसे द्यायला लागतात. तर इतके ह्याला किती द्यावे लागतील. ओके मग काय कराल. सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू काय असेल. टोटल कॉस्ट इज इक्वल टू असेल 15 पैसे पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना. मग 15 पैसे पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हटलं की 15 इंटू हे करतो ना 576. तर पैशाच्या ऐवजी जर आपण इंटू 2 केलं मग काय 1 रुपीज मग 25 ने मल्टिप्लाय केलं तर मग आपल्याला अजून सोपं पडेल ना. मग रुपये भेटेल. तू काय म्हणतो काय करायचं. सर आता जे 50 आहे ते 50 पैसे मग 100 पैसे म्हणजे 1 रुपी. हा. मग आपण 50च्या ऐवजी अच्छा समजलं. तो म्हणतोय काय 50 पैसे पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना. तो म्हणतो 1 रुपयाच घ्या 1 रुपीजच घ्या आणि नंतर हाफ करा नाही का. नंतर हाफ करा. ओके 15 पैसे म्हणजे हाफ रुपीज असतं ना रे. 15 पैसे म्हणजे हाफ रुपीज इन शॉर्ट. ओके म्हणजे त्याला थोडक्यात असं म्हणायचंय की 15 पैसे घेण्यापेक्षा ना 15 पैशाला तुम्ही हाफ रुपीज पण म्हणता ना. तुम्ही हाफ रुपीज पण म्हणता. बरोबर ना रे श्री. हो सर. येस. श्री म्हणतोय सर इतकं कॉम्प्लिकेटेड नका करू. हे 15 पैसे नका घेऊ. 100 पैसे म्हणजे 1 रुपीज ना. मग 15 पैसे म्हणजे हाफ रुपया झाला ना. हाफ रुपया झाला. मग हाफ रुपया घेतो. सो तो म्हणतोय कॅल्क्युलेशनला सिंपल जाईल. 2 ने डिवाइड करून टाका. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 8 जा 16 आणि 2 8 जा 16 म्हणजे तो म्हणतो 288√6 रुपीज लिहून टाका आन्सर. 288√6 रुपीज मध्ये लिहा आन्सर. येस जाऊया का रे पुढे. क्लिअर आहे सर्वांना. चलो लास्ट प्रॉब्लेम आहे. काय आहे पहा. A field is in a shape of trapezium. Okay.